हेमंतने जे शेत विकत घेतलं होतं त्या शेताबद्दल गावामध्ये आधीपासूनच एक अफवा पसरली होती. ते शेत शापित होतं. त्या शेतात काम करायला जाणाऱ्या लोकांनी तिथे विचित्र आणि भयानक अनुभव घेतले होते. लोकांनी त्याला हे शेत विकत घेऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण हेमंतच्या डोळ्यावर जणू त्या शेताची भुरळच पडली होती. 1,00,000त 4 एकर शेत जमीन त्याला मिळाली होती. याआधी त्या शेतीच्या मालकाची अवस्था काय झाली होती हे त्याने डोळ्याने पाहिले होते. त्याच्या आईने, पत्नीने हा सौदा करू नको म्हणून त्याला सांगितलं होतं, पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. हेमंतच्या बाबतीत हे असेच घडले होते. हेमंतने ती जमीन कसायला घेतली. ते दोघे पती पत्नी दिवस रात्र त्या शेतात राबले. त्यातून इतके पीक निघाले की त्याच्या 2-3 पिढ्यांना सरता सरणार नव्हतं. त्याची भरभराट होऊ लागली. घरात गाड्या, सोनं नाणं, धनधान्य, नोकर चाकर, सगळं. अगदी त्याची परिस्थितीच पालटली होती. हेमंतला हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. पण आता जे त्याच्या कुटुंबासोबत घडणार होतं ते अत्यंत भयानक होतं. एके रात्री हेमंतचे वडील अंगणात शतपावली करत फिरत होते. अचानक एक थंडगार वारा त्यांचे अंग शहारून गेली. त्यांच्या कानात कोणीतरी कुजबुजतंय असा त्यांना भास झाला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नव्हतं. त्यांना जरा विचित्रच वाटलं. शतपावली उरकून ते घरात आले. तांब्याभर पाणी पिऊन ते अंथरुणावर पडले. ते डोळे बंद करणारच इतक्यात त्यांना कोपऱ्यात एक काळी आकृती उभी असलेली दिसली. ते काही हालचाल करणार तेवढ्यात त्या काळ्या आकृतीने त्यांच्या अंगावर झेप घेतली व आपले धारदार नख त्यांच्या पोटात घुसवले. त्यांच्या तोंडून एक जोरात किंचाळी बाहेर पडली आणि ते शांत झाले कायमचे. ती आकृती अजूनही त्यांच्या अंगावर बसून त्यांच्या पोटातल्या आतड्या खात होती. त्यांच्या किंचाळण्याच्या आवाजाने सर्वजण त्यांच्या खोलीकडे धावले. समोर पाहताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हेमंतची आई तर जोरात ओरडली व तिची वाचा गेली आणि ती बेशुद्ध पडली. त्याच्या वडिलांचे पोट फाटले होते. आतड्या पोटातून उरबडून काढल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती दाटून ते विस्फारलेले होते. तोंडातून रक्ताचा लोंढा बाहेर पडला होता. आपल्या वडिलांची अशी अवस्था पाहून हेमंतचे तर हातपायच गळाटले. ही बातमी गावात पसरायला वेळ लागला नाही. अख्खा गाव हेमंतच्या घरी गोळा झाला होता. त्याच्या वडिलांच्या प्रेताकडे पाहून गावकरी कुजबूज करायला लागले होते. सर्व गावात आता भीतीचे वातावरण तयार झाले होते. हेमंतच्या वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, पण त्याचे कुटुंब आता घाबरले होते. ही तर सुरुवात होती. पूर्ण खेळ तर अजून बाकी होता. हळूहळू दिवस जात होते. हेमंतवर आता काही ना काही संकट येतच होती. त्याने जे छोटे मोठे उद्योग सुरू केले होते त्यात आता त्याला नुकसान होऊ लागले होते. तो आता कर्जबाजारी होऊ लागला होता. ते कर्ज फेडण्यासाठी त्याला त्याच्या गाड्या विकाव्या लागल्या, पण कर्जाचे डोंगर खाली व्हायचे नावच घेत नव्हतं. तो सतत टेन्शनमध्ये राहू लागला. घरातील सुख शांती नाहीशी झाली होती. घरात पती पत्नी सतत वाद होऊ लागले होते. मुलं सतत आजारी पडू लागली होती. त्याच्या आईचा आजारही वाढतच होता. एके दिवशी सर्वजण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. हेमंत तालुक्याला गेला होता. त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. ती संध्याकाळी येणार होती. घरात हेमंतची आई एकटीच होती. त्याची आई आपल्या पतीचा फोटो वराशी धरून आपल्या खोलीत बसली होती. आपल्या पतीच्या काही जुन्या आठवणी आठवत ती आसवे गाळत होती. इतक्यात तिला गुरगुरण्याचा आवाज आला. तिने इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नव्हतं. ती उठली व आपल्या पतीचा फोटो कपाटात ठेवून कपाटाचे दार बंद केले. तेवढ्यात कपाटातून जोरात आवाज येऊ लागला, ठक ठक ठक. आता ती खूप घाबरली. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या.
तिचे हृदय जोरजोरात धडधडायला लागले. ती थरथरत्या हाताने कपाट उघडायला गेली. ती कपाट उघडणार तेवढ्यात ते कपाट आपोआप खाडकन उघडले व त्यातून एक भयंकर पिशाच तिच्यासमोर हवेत तरंगत उभे राहिले. त्याचे भयानक लाल डोळे, त्याची ती धारदार नखं, त्याचे अकराळ विकराळ रूप पाहून ती खाली पडली. तसे त्या पिशाच्याने तिचा गळा पकडला व तिला हवेत उचलले. ती तडफडत होती. त्याने तिचा गळा इतका जोरात दाबला की तिचे धड मुंडक्यापासून वेगळे झाले आणि ते धडपडून निपचित पडले. काही वेळाने हेमंतची बायको घरी आली. ती आपल्या सासूला बघण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेली. रूममध्ये जाताच तिच्या तोंडून एक भयानक किंचाळी बाहेर पडली. हेमंतही तेवढ्यात घरी आला. आपल्या बायकोची किंचाळी ऐकून तो पळतच खोलीमध्ये आला. सगळी खोली रक्ताने भरली होती आणि त्या रक्ताच्या धारोळ्यात त्याच्या आईचे फक्त धड पडले होते. हे बघून हेमंत खूप घाबरला. घरात एकच आक्रोश उठला. अख्खा गाव पुन्हा त्यांच्या घरी जमा झाला. सर्व गावकरी हा विचित्र आणि भयंकर प्रकार बघून खूप घाबरले. हेमंत आणि काही 4-5 गावकरी त्याच्या आईचे मुंडके शोधत होते, पण ते कुठेच सापडले नाही. त्याच्या घरी पोलीस आले. तेही हा प्रकार बघून घाबरले. त्यांनीही सगळा तपास काढला, पण त्यांच्या मृत्यूचे काहीच पुरावा त्यांच्या हाती लागला नाही. आता मात्र हेमंत पूर्ण बिथरला होता. त्याला सारखे आपल्यावरती कोणीतरी नजर ठेवून आहे असा भास व्हायचा. घरात आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे असं त्याला सतत वाटायचं. एके दिवशी तो त्या शेतावर गेला. शेत अगदी शांत उभं होतं. त्याने सगळीकडे नजर फिरवली आणि अचानक त्या शेताच्या मधोमध त्याला त्याचे वडील पाठमोरे उभे असलेले दिसले. त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो त्यांच्या दिशेने हळूवार पावलाने चालत गेला. प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या हृदयाचा ठोका वाढत होता. तो त्याच्याजवळ पोहोचला. त्याने थरथरत्या हाताने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात वातावरण अचानक बदलले. जोरजोरात वारा सुटू लागला. शांत असलेले शेत आता वाऱ्याच्या झोक्याने सळसळ करू लागले आणि अचानक सर्व शांत झालं. हेमंतच्या अंगातून आता भीतीने घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्याने त्याच्या वडिलांना हाक मारली, आबा. तेवढ्यात ते रडायला लागले. हेमंत अजूनही त्यांच्या पाठीमागेच उभा होता. हे सगळं तो करतोय हेमंत. तो खूप भयानक आहे. तो कोणाला जिवंत सोडणार नाही. हे शेत नाही, हे पिशाच्च आहे, पिशाच्च. त्यांचे हे शब्द ऐकून हेमंत घाबरला. तेवढ्यात त्याचे वडील त्याच्याकडे वळले. हेमंत आपल्या वडिलांना पाहून खूप घाबरला. त्यांचा चेहरा अत्यंत विद्रूप होता. डोळे बाहेर आलेले, तोंडाचा जबडा फाटलेला, त्यातून सतत रक्त गळत होतं. आतड्या लोंबत होत्या आणि ते भेसूर भयानक आवाजात हसू लागले. हेमंत जीवाच्या आकांताने पळत सुटला. तो ओरडत होता, किंचाळत होता. तो तसाच घरी पळत आला. हेमंतची पत्नी स्वयंपाक करत होती. ते हेमंतला पाहून पटकन बाहेर आली. हेमंत थापा टाकत होता. तिने त्याला पाणी आणून दिले व त्याला म्हणाली, शांत व्हा. काय झाले? तुम्ही इतके का घाबरलाय? ह्यावर हेमंत म्हणाला, अगं तिथे शेतात मी आबांना पाहिलं. हेमंत घाबरत घाबरत सांगत होता. भीतीने त्याची बोबडी वळत होती. त्याची पत्नीही खूप घाबरली होती. त्या रात्री दोघेही तसेच बसले होते. मुले झोपली होती. अचानक हेमंतला त्याच्या मुलांच्या बाजूला कोणीतरी बसलेलं दिसलं. तो धावतच तिकडे गेला. तर ते भयानक पिशाच्च त्याच्या मुलांच्या अंगावरून त्याचे धारदार नख फिरवत होतं. हेमंत घाबरला, पण त्याच्या भीतीची जागा आता रागाने घेतली होती.
जणू ते पिशाच त्याच्या मुलांच्या बाजूला नाही तर त्याच्या अंगात शिरले होते. तो कुऱ्हाड घेऊन पळत आपल्या मुलांच्या खोलीत आला. त्याला पळत येताना पाहून त्याची पत्नीही त्याच्या मागून पळत आली. आता नाही सोडणार तुला, असं म्हणत त्याने कुऱ्हाडीचा वार त्या पिशाच्यावर घातला आणि त्याची पत्नी जोरात किंचाळली, कारण त्याने तो घाव त्या पिशाच्यावर नाही तर आपल्या चिमुकल्या निरागस मुलांवर घातला होता. हेमंतची बायको खूप रडायला लागली, ओरडायला लागली. ती हेमंतला कोसू लागली, पण हेमंतचा राग अजून शांत झाला नव्हता. त्याला ते पिशाच आता त्याच्या पत्नीच्या मानेवर बसलेलं दिसलं. त्याने आणखी एक घाव ते पिशाच्यावर घातला आणि त्याच्या बायकोचे मणके थडावेगळे झाले. ते पिशाच नाहीसे झाले. हेमंत हळूहळू भानावर आला. त्याने आपल्या मुलांकडे, पत्नीकडे पाहिले. ते रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडले होते. त्याचे लक्ष आपल्या हातातील कुऱ्हाडीकडे गेले. ती रक्ताने माखली होती. त्याच्या शर्टावर रक्ताचे शिंतोडे उडले होते. त्याचा हात रक्ताने माखला होता. तो खाली बसला. आता त्याला सर्व समजले. त्याने काय केलं. त्याने पिशाच समजून आपल्याच बायको मुलावर घाव घातले होते. आता तो खूप रडू लागला होता. त्याचे पूर्ण अवसानच गळाले. अचानक तो हसू लागला, मोठमोठ्याने, भयानक, आणि एक घाव त्याने आपल्या मानेवर घातला आणि निष्प्राण पडला कायमचा. सर्व शांत झालं. आता फक्त आवाज येत होता तो त्या भयंकर पिशाच्याच्या हसण्याचा. सकाळी काही गावकरी त्याच्या घरी आले. घरात हे भयानक दृश्य पाहून ते खूप घाबरले. अख्खा गाव तिथे जमला. पोलीस आले. पंचनामा झाला. पतीने आपल्या बायको व मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असे नमूद करण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सर्व गावकरी खूप घाबरले होते. त्या हसत्या खेत्या परिवाराचा असा अंत पाहून त्यांचे काळीज हळहळत होते. आता सर्वांनी त्या शेताकडे जाणारी वाट पूर्णपणे बंद केली. कोणीही तिकडे फिरकत नव्हतं. आता ते शेत पुन्हा बेवारस पडले. ते आता वाट पाहते एका नवीन वारसाची. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशीच थरार अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.